हिरवा मसाला आणि काळ्या मसाल्यातली जर भाजी खाल्ली तुम्ही चांगले. नक्की. नमस्कार मित्रांनो. आता काय आलं आज वेळेअभावी थोडासा उशीर झाला व्हिडिओ करायला, पण हरकत नाहीये. हे बघा दोडके छानपैकी मस्त दोडके आणले ते. आज मस्त दोडका मसाला करू. मसाला भरून छानपैकी हिरव्या मसाल्यातला दोडका करूया. तर पहिलं आपण काय करू, या मस्तपैकी दोडक्याच्या शिरा काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण दोडका कट करून घेऊ चांगला छानपैकी. मस्तपैकी ह्याच्या शिरा काढून झाल्यात आपल्या दोडक्याच्या. आता आपण ह्याला कट करून घेऊ. दोडक्याचे पीस करून घेऊ छोटे छोटे. दोडक्याचे पीस करून झाले आपले. आता मस्त आहे की आपण त्याला असं कट मारून घेऊ छानपैकी. आपल्याला दोडक्याला कट मारून घ्यायचं आहे आणि मध्ये मसाला भरायचा आहे थोडस मधलं. असं थोडस मधला गाभ आहे त्याचा थोडासा काढून घेतोय. ह्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहे. असे आपण दोडक्याचे पीस करून घेऊ एक एक. मस्तपैकी आपण दोडका असा कट करून घेतलाय. आतमधला त्याचा थोडासा गाभा काढलाय आणि आता आपण मस्तपैकी छानपैकी ह्याच्यामध्ये मसाला भरून घेऊ. त्याचा कूट करून घेऊ. शेंगदाणे भाजून घेतले होते छानपैकी. असं शेंगदाण्याचा कूट करून घेऊ, कारण का आपल्याला मसाल्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण पाहिजे. शेंगदाण्याचा कूट आपण ग्लास मध्ये करून घेतलाय छानपैकी. असं बारीक कूट आहे. आता आपण काय करू, मसाला सर्व मिक्स करून घेऊ. हे आलं आपलं वाटण. त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, जिरे आहे, लसूण आहे, अद्रक आहे. हे वाटण आपण आता भरून घेऊया मस्तपैकी. आपण टाकू ह्याच्यात शेंगदाण्याचा पूड. शेंगदाण्याचा पूड आपण करून घेतला कूट मस्तपैकी. आता आपण साधारणतः ह्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर मिक्स करू. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिक्स करू 1 चमचा तेल. एक दीड चमचा. नंतर आपण यात साधारणतः थोडेसे जिरे घालूया. ते आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडस. आता छानपैकी हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपण. आणि आता आपण दोडक्यामध्ये थोडं थोडं हे भरून घेऊ. असं जरा जरा भरून घ्यायचं दोडक्यामध्ये मसाला सर्व मध्ये असा.
आवाज घ्या. मस्तपैकी दोडक्यामध्ये आपण हा मसाला सगळा भरून घेतलाय आणि एवढा मसाला आपला आपण परत भाजीमध्ये टाकायला शिल्लक ठेवलेला आहे. चला छानपैकी आपली चूल पेटलेली आहे. तेल टाकून घेऊ जरा 2-3 चमचे. तेल आपलं गरम झालंय. आपण आता ह्याच्यात थोडस वाटण ठेवलं होतं शिल्लक ते टाकून घेऊया. ते भाजून घेऊ. ते वाटण आपण भाजून घेऊया. वाटण आपलं बऱ्यापैकी भाजत आलंय. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला भरलेले दोडके ऍड करूया. छानपैकी याला आपण परतून घेऊया तेलामध्ये आणि नंतर थोडस पाणी ऍड करूया. वाटणाचं पाणी थोडस ऍड करतो याच्यामध्ये. छानपैकी मसाला रेडी. हिरव्या मसाल्यातले दोडके आणि ते पण भरलेले. हिरवा मसाला आणि काळ्या मसाल्यातली जर भाजी खाल्ली तुम्ही तर खरंच खूप छान असते. हिरव्या मसाल्यातलं वैशिष्ट्य असं असतं की तिखटाला तुम्ही इथं मिरची वापरू शकता. त्याच्यानंतर तिखट आलं पण असतं, तिखट लसूण पण असतो आणि खरंच खूप छान भाजी होती. म्हणजे बाकीचे जे मसाले आहेत आपण यात कुठलाच मसाला ऍड केला नाही आज. ना कांदा लसूण आहे, ना चिकन आहे, ना मटन आहे, ना काय आहे, ना काय आहे. फक्त वाटलेली मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक वगैरे. पण एवढी चविष्ट भाजी होती ना आणि तिखट पण होती आपल्याला जशी पाहिजे तशी. फक्त मिरच्या आपल्यावरती कशा वापरायच्या. झाकण ठेवूया. आपलं वाटण्याचं ताट होतं तेच झाकले. चला बघूया कसं झालं आपलं. छानपैकी उकळी आलेली आहे. मस्त की आपले दोडके आता शिजले का आपण जरा बघूया आता. छानपैकी मस्त उकळी आली आणि जवळपास शिजलं पण असेल. 10-15 मिनिटं झालं आपल्याला. ओके. छानपैकी आपला दोडका शिजलेला आहे आणि आजचा आपला रेसिपी दोडका मसाला मस्तपैकी तयार झालाय. हिरव्या मसाल्यातला दोडका. छानपैकी आपला मस्त हिरव्या मसाल्यातला आज. चला छानपैकी मस्त आज आमचे चिरंजीव आले, संग्राम शेठ हिंगळे, आणि माळकरी माणूस आहे त्याच्यामुळे आज व्हेज रेसिपी केली. कसं आलं बाळा? चांगले. नक्की एक नंबर आहे भाजी केलेली. माळकरी आहे ना तू, त्याच्यामुळे व्हेज केलंय आज. छान आहे ना. चपाती आणली.